नमस्कार, मी दीप्ती. दीप्तीज फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण छान अशी वांग्याची लपतपी भाजी बघणार आहोत. त्यासाठी 2 चमचे तीळ, 1 चमचा कारळं घेतलं आहे, 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, भाजून शेंगदाणे बारीक करून घेतलेत. खोबरं घेतलं आहे, अर्धी वाटीला थोडं कमी खोबरं आहे, कोथिंबीर आहे, 15 ते 20 लसूण पाकळ्यात, 1 ते 1.5 इंच आलं आहे. हे सर्व आपण मिक्सरमधनं बारीक वाटून घेणार आहोत. बारीक चिरलेला कांदा आहे, 2 बारीक चिरलेले कांदे आहेत, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर आहे बारीक चिरलेली. सुरुवातीला तीळ व कारळं आपण बारीक करून घेणार आहोत. ते बारीक करून झाल्यावर त्याच मिक्सरच्या भांड्यात खोबरं, कोथिंबीर, आलं व लसूण हे पाणी न घालता जाडसर वाटून घेणार आहोत. पाणी न घालता जेवढं बारीक होईल तेवढं वाटून घ्यायचं आहे. वांगी चिरून घेतलेत व मिठाच्या पाण्यात ठेवलेत. व्यवस्थित वांगी बघून घ्यायची, कीड वगैरे आहे का. एका शेंगदाण्याचा कूट घेतला आहे व त्यात कारळं व तिळाचा कूट टाकला आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मी ही भाजी 6 ते 7 माणसांसाठी करते आहे. कलरची मिरची पावडर टाकली आहे, कांदा लसूण मसाला टाकला आहे. हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार. गोडा मसाला टाकून घेते. गोडा मसाला नसेल तर तुम्ही मटन मसाला, चिकन मसालाही टाकू शकता. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यात चिरलेली थोडी कोथिंबीर टाकूया. यात 1 चमचा तेल टाकून घेऊया. यामुळे मसाला जो असा पांचट असा वेगळा लागतो तो लागत नाही तेल टाकल्यामुळे. सर्व मिक्स करून घेऊया. कारळं व तीळ टाकल्यामुळे अतिशय वांग्याची भाजी खूप भन्नाट लागते. आता जे आपण वाटण करून घेतलं होतं, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर याचं, त्यातलं निम्मच टाकून घ्यायचं आहे. हे पाणी न टाकता आपण वाटण तयार केलं होतं. सर्व व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊया. तीळ व कारळं टाकल्यामुळे भाजी अतिशय खूप छान लागते. इतकी भन्नाट भाजी होते. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा.
आता सर्व वांग्यांमध्ये हा मसाला व्यवस्थित दाबून भरून घेते. या पद्धतीने भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. असं व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं आहे. सर्व वांगी मी मसाला भरून घेते. आता पातेल्यात 1.5 चमचा तेल घेतले आहे. का आता आपण वांग्याच्या मसाल्यातसुद्धा तेल घातलं होतं. तेल छान गरम होऊन देऊया. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, मोहरी, अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरे टाकलेत, पाव चमचा हिंग टाकूया. तर कढीपत्ता टाकून घेऊया. मग कांदा टाकून घेऊया. कांदा व्यवस्थित परतून घेऊया. कांद्यापुरतं मीठ टाकून घेतलं आहे, कारण मसाल्यात आपण मीठ टाकलेलं आहे. आता कांदा, लसूण, खोबरं व आलं ह्याचं वाटण जे आपण निम्मं ठेवलं होतं ते टाकून घेऊया. ते व्यवस्थित 5 मिनटं परतून घेतलं. त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा कलरची मिरची पावडर व अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे. यात थोडंसं मिक्सर धुवून जे पाणी आहे ते टाकून घेतले. का आता आपले मसाले करपू नयेत.
आता भरून घेतलेली वांगी टाकूया. व्यवस्थित परतून घेऊया. वांगी परतून झाल्यावर त्यात जो वांग्याचा मसाला आहे जो आपण वांग्यात भरला आहे तो शिल्लक राहिलेला मसाला टाकून घेऊया. व्यवस्थित 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता मिक्सर जे धुतलं आहे त्याचंच पाणी टाकून घेतलं आहे. थोडं आणखीन पाणी टाकून घेऊया. या पद्धतीने वांगं नक्की एकदा ट्राय करून बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आता वांगी शिजून द्यायची आहेत. थोडं पाणी अजून टाकून घेणार आहे मी, कारण वांगी शिजायला पाणी लागेल. हे वांगं मी लपतपच ठेवलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रस्सा करू शकता याचा. आता पाणी टाकून घेतलं आहे. मग वांगं व्यवस्थित शिजून द्यायचं आहे. तुम्हाला ही वांग्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.